राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. तर मंडळी आज मकाच्या शेतामध्ये आलतो. आता प्रचंड उन्हाळा चालू आहे आणि बघू शकता माझ्या हातामध्ये भाजी. मंडळी ही भाजी आपल्या शरीरासाठी इतकी काय गुणकारी आहे ना, किती हिरवीगार भाजी सापडलेली आहे आणि आपल्याला अजून पण भाजी घ्यायची आहे. पण ह्या भाजीचे अर्थातच कुंजराच्या भाजीचे आपल्या शरीरासाठी नेमकं काय फायदे असणार आहे, तर आपल्या शरीरामधील जे रक्त असतं ना, ते रक्त शुद्ध ठेवण्याचं काम ही कुंजराची भाजी करते. आपल्या शरीरामध्ये जेवढे खनिज उत्पादन तयार करणाऱ्या पेशा आहेत ना, त्या पेशा ह्या कुंजराच्या भाजीमुळे भरपूर अशा वाढत असतात. मंडळी ह्या भाजीचा आहे ना आपल्या शरीरासाठी आणखीनही खूप लाख मोलाचा वाटा आहे. जे आपल्या रक्तातील इन्सुलिन म्हणतो आपण, म्हणजे साखर नियंत्रण करण्याची काम ही कुंजराची भाजी करत असते. आपल्या शरीरामधील जे यकृत असतं ना, त्या यकृताचे आजार सर्व दूर होतात आणि आपल्या किडण्यासाठी तर अत्यंत गुणकारी मानली जाणारी ही कुंजराची भाजी आहे. मंडळी ही जर कुंजराची भाजी तुम्ही महिन्यातून एकदा, महिन्यातून दोनदा तीनदा जर खाल्ली ना, तुम्हाला किडनीचे विकार कधीच होणार नाही, किडनीला सूज येणार नाही आणि किडनीमध्ये जे मूतखड्याचे खडे तयार होतात ना, ते कधीच तयार होणार नाही. मंडळी ह्या भाजीचे जर मी तुम्हाला फायदे सांगितले ना, 1 ते 1.5 तास लागल ह्या भाजीचे फायदे सांगता सांगता. इतके बहुमूल्य फायदे आहे आपल्या शरीरासाठी. कारण की ह्या भाजीमध्ये आहे ना व्हिटॅमिन ए बी सी घटक जास्त प्रमाणामध्ये आढळतो. मग व्हिटॅमिन ए बी सी घटक नेमकं काय करत असतो? व्हिटॅमिन ए घटक आहे ना आपले डोळे स्वच्छ ठेवतो, नजर तीक्ष्ण ठेवतो आणि आपल्या डोळ्याची स्वच्छता ही व्हिटॅमिन ए घटकामुळे होत असते. आणि व्हिटॅमिन बी आणि सी घटक काय करतो? आपलं तोंड वारंवार येऊन देत नाही. आपली जीभ असू द्या, तोंडामध्ये होणारा अल्सर असू द्या, हे टिकून ठेवण्याचं काम ही कुंजराची भाजी करत असते. म्हणजे कुंजराच्या भाजीमध्ये भरपूर असे घटक आहेत, ते आपल्या शरीरासाठी भरपूर गरजेचे आहेत. इतरही तुम्हाला घटक आहेत, पण मी आता भाजी उपटता ते महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो. भाग्यश्री, आपण भाजी भरपूर घेऊया. भरपूर घ्या. भाजीला कसं बी आलेलं आहे आणि इतकं ऊन पडलेलं आहे तरी भाजी हिरवीगार आहे. ह्या बघा, या असं बी असतं लाल लाल, ह्या बघा या असं. आता मंडळी ह्या भाजीचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, पाऊस पडला का ही भाजी भरपूर उगवत असते. पण आम्ही शेतकरी आहोत, आमच्या गावाकडे किंवा आमच्या शेतामध्ये भरपूर असं उन्हाळ्यामध्ये पाणी असतं. आणि काय असतं, ह्या जर भाज्याचं बी आपण पडून दिलं शेतामध्ये, तरच ह्या भाज्या आपल्याला वारंवार भेटत असतात. आता तुम्ही शहरामध्ये राहतात, भरपूर लांबून व्हिडिओ बघता. आता 1-2 महिन्याच्या नंतर पाऊस पडणच, तर ही कुंजराची भाजी आहे ना रानमाळ्या डोंगरावरती शेतामध्ये भरपूर ही उगतच असते. आता तुम्हाला जर दाखवायला गेलो तर इतक्या काय भाज्या आहे ना आमच्या शेतामध्ये, या मक्याच्या शेतामध्ये. पण चला, आज आपल्याला ही कुंजराची भाजी बनवायची आहे. तुम्हाला विनंती करतो, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आपली जी पचनक्रिया असते ना, ती पचनक्रिया सुरळीत ठेवण्याचं काम ही कुंजराची भाजी करत असते. मंडळी ही जी भाजी आहे ना, आपल्या शरीराला ही भाजी ऊर्जा देते, ऊर्जा. आणि जी आपली त्वचा आहे, तोंडापासून तर तळपायापर्यंतची जेवढी आपली त्वचा आहे ना, तेवढी त्वचा क्लीन ठेवण्याचं ही भाजी काम करत असते. मंडळी आता चालू आहे उन्हाळ्याचे दिवस आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला उन्हाळी भरपूर लागत असते आणि आपल्या लघवीची जळजळ होत असते आणि आपलं शरीर सायंकाळी झोपताना प्रचंड असं गरम असतं. तर तुम्ही ही कुंजराची भाजी उन्हाळ्यामध्ये नक्की खात जा. तुम्हाला उन्हाळ्यामध्ये शरीराला ऊर्जा भेटन, ऊर्जा. म्हणजे जे आपल्याला ऊन लागतं ना, ते ऊन रोखण्याचं काम ही कुंजराची भाजी करत असते. आता मंडळी शेतामध्ये ना थोडीशी कोथिंबीर सापडली, कारण की आता उन्हाळा चालू आहे. कोथिंबीरीचा वापर तुम्ही उन्हाळ्यामध्ये भरपूर असा करत जा, कारण की कोथिंबीरने ना आपली उष्णता दूर होते. आता ही बघू शकता कुंजराची भाजी आपण भरपूर घेतलेली आहे. मी आता पिशीमध्ये ठेवून घेतो. ऊन झालं का शेतातलं काम बंद करायचं आणि 4 वाजता परत शेतामध्ये यायचं. शेतकऱ्याला भरपूर असं काम असतं. तर मी ही भाजी ना व्यवस्थित भरून घेतो पिशवीमध्ये. घरी आई आणि भाग्यश्री ही सर्व भाजी खुडून घेईल. अशी छोटी भाजी आपल्या शेतामध्ये भरपूर आहे, ती पण अजून 8-15 दिवसांनी खाण्यासाठी येईलच. काय असतं गावाकडील जीवन, अशा उन्हामध्ये एखाद्या झाडाखाली अशा रानभाज्या जर बनवल्या आणि त्या जर खाल्ल्या तर खूपच छान लागतात. ह्या अशा रानभाज्या सहजासहजी भेटत नाहीत. मस्त अशी हिरवीगार कवळी लुसलुस भाजी आहे. मकाच्या सावलीला होती म्हणून आली नाही, तर उन्हाळ्यामध्ये आता भाज्या काही येत नाहीत. बाई त्याच्यात घोळाची भाजी ते लय मोठ्या येतात, चंदनबटीची भाजी. हा का? अगं आणायची ना मग. आणू आता उद्याच्याला. आपण रानात औषध मारित नाहीत म्हणून आपल्या रानात भाज्या येतात या. हा, रानभाज्या मस्त. आता तांदूळक्याची भाजी पण भरपूर अशी उगली. तेच ना मग. हे आता औषधच्या फवारण्या करतात ना, तणनाशक वगैरे मारतात ना, त्याच्यामुळे या रानभाज्याचा नायनाट होत चाललाय. रानभाज्या सुद्धा भेटणार माणसांना खायला आता. अशी कुठं भाजी भेटन का? नाही भेटत बाई, बाजारामध्ये पण भाजी नाही. बाजारात कुठून भाजी राहील? ही भाजी आपल्या शरीरामधलं कोलेस्ट्रॉल कमी करते
आणि मधुमेह पण कंट्रोलमध्ये राहतो यांनी. भरपूर असे कितीतरी आजार आहेत आपल्या शरीरामधले. ही कुंदराची भाजी खाल्ल्याने आपल्या शरीरामधले आजार कमी होते. त्याच्यामुळे आवर्जून ही भाजी खात जा. सापडल्याच्या नंतर तिला कधीही वाया जाऊन देऊ नका. खायला पण खूप चवदार लागते. फक्त तेला मिठात बनवली तरी छान लागते खायला ही. त्याला मिठातलीच बनवायची आपल्याला ती. हा का? आता उन्हाळ्या दिवसाचं गार पडत भाजीनी या हा, पोटामध्ये आपल्या थंड असते ना. थंड राहते ही भाजी. आई पावसाचं वातावरण तयार झाला. हा पाऊस येणारच नाही का? हा पाऊस यायलाच बसला. पाऊस यायलाच बसलाय आता. लोकांच्या गावाला त्याला वाटोळं करायला. हम्म. आता हे आंब्याला आंबे नाही ठेवायचा. चैतगळ आणि कुणबी असं काहीतरी म्हणतात ना. हा भरपूर आंब्याच्या कायऱ्या गळून जातात नाही का? भरपूर आणि गेल्या वर्षी तर गारा पडल्या होत्या. भरपूर कांद्याचं त्याचं नुकसान झालं. नुकसान झालं होतं. पावसाळ्यात अशी भाजी भेटत नाही. अशी भाजी भेटली आपल्याला. आपल्याकडे बसल ना. हा बसल ना. आता कढई चुलीवर मांडते ना. बरं बरं. चूल पेटली आता कढई मांडून घेते त्याच्यावर. दोनदा करून धुवायची ना भाजी. दोनदा करून धुते ना. कारण की आपली भाजी भरपूर आहे नाही का? भरपूर आहे. टोकरीत बसा ना त्या. असे स्वच्छ धुवून घेते आणि एका ताटात काढून घेते. माती तरी आहे का त्याच्यावर? पावसाळ्यामध्ये राहते माती उडालेली त्याच्यावर. हा, पाऊस पडल्यामुळे माती उडते माती नाही? उडते ना. किती सुंदर भाजी भेटली. कढई लई तापली आता. फोडणी द्यायची लसणाची. छान लागते. आपली आई भरपूर भाजी होईल ना. हा लागते तेवढी छान खाण्यासाठी हा? खाण्यासाठी तेवढी छान लागतीच ती. मिठाच्या पाण्यात शिजवायची ना? मिठाच्या पाण्यात शिजवायची. मंडळी कुठलीही भाजी मिठाच्या पाण्यामध्ये शिजवत जा. म्हणजे मीठ त्याच्यामध्ये मुरतं. मुरतं. आणि मीठ कोणचा वापरतो आम्ही? प्युअर सेंधा नमक आहे. म्हणजे डोंगरामधून निघतं आणि त्याचे मोठाले दगड असतात. म्हणजे ते बारीक केल्या जातं. मीठ टाकून घेतलं ना. मीठ टाकलं आता. भाजीला आपलं वरचं पाणी टाकायचं नाही. याच मिठाचं पाणी सुटतं त्याला. आणि या भाजीला भरपूर पाणी असतं नाही का? भरपूर मग ती हेच राहते. पाण्याच राहतं त्याच्यात. पाणी किती सुटलंय बघितलं का हे? बरोबर आहे ना. आणि हे पाणी आपोआप जिरून जातं हे भाजी. मिठाच्या पाण्यात शिजली ना चवदार लागते भाजी. हे पाणी जिरलं म्हणजे आपली भाजी शिजली. शिजली. आणि रान भाज्या बनवायला सगळ्या सोप्या का गाई? सोप्या. आटलं पाणी त्याच्यातलं आपण मिरची पावडर टाकू थोडीशी. लाल तिखटातली छान होती. लाल हिरव्या तिखटातली. मिरच्या असल्या तरी छान होत्या. हा, कोणती मिरची टाका छानच होती ती भाजी. आपल्या लाल मिरच्या कुठलेल्या आहेत ना. हा घरच्या मिरच्या निघा त्या वाळा त्या. आता हे शेंगदाण्याचा कूट टाकी ते. शेंगदाण्याचा कूट पोरासाठी टाकायचा. पोरांना आवडतं ना. आवडीने खाते. राम आहे, तनू आहे, रोहित आहे. त्याच्यामुळे आम्ही शेंगदाण्याचा कूट हा प्रत्येक भाजीमध्ये टाकतो. म्हणजे आपल्या घरातले लहान मुलं खूप आवडीने भाजी खातात. बरोबर नाही? हा त्याला मिठातले आवडतात पण शेंगदाण्याचा कूट चांगलाच आहे ना. शेंगदाण्याचा कूट टाकावाच लागतो त्यांच्यासाठी. तेल सुटतं भाजीला हा आणि भाज्या खमंग आणि स्वादिष्ट होतात. गरमागरम किती? भाजी आणि मस्त गरमागरम भाकर का गाई. चला घेऊ आता आपण जेवण करून नाही का? हा बरं बरं. कमी जाळावर शिजायचे ना अजून? हा शिजायचे ना अजून. बरं बरं. पण सुगंध म्हणजे सुगंधच आला भाजीचा. मग आता सुटलंय तोंडाला पाणी. आता दमच निघा ना. आणि आपली भाजी तयार झाली आहे. सगळं पाणी आटून गेलंय. तर चला मंडळी आपल्या भाजीची चव घेतो मी. कशी झाली भाजी? आई आणि भाग्यश्री नंतर जेवण. मी आपल्या भाजीची चव घेतो. हा घे ना. मंडळी या जेवायला. मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणीने जेवायला बरं का. बरं का आई? हा तोंडात टाकल्या भाजी चव कळली. हा का? मिठाला त्याला कशी काय झाली? एकदम छान. मीठ मिरची हा का? आणि तेल मिठातली म्हणलं एकच नंबर. आणि तेच ना मग. काय सांगू मंडळी, किती तारीफ केली ना तेवढी कमीच आहे. इतकी स्वादिष्ट भाजी झालेली आहे. रानभाज्या कशाला म्हणतात मग? कुठली रानभाजी असू द्या आई, मग? खूप छान लागते हा खाण्यासाठी. आणि आई बरं का खरोखर इतकी काय सुंदर भाजी झाली ना. हा का? तर चला मंडळी
आज ज्या पद्धतीने आईने, मी आणि भाग्यश्रीने कुंजराची भाजी बनवली ना, ती तुम्हाला कशी वाटली ना, नक्की कमेंट करून कळवा. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे इतरांचाही भरपूर फायदा होईल आणि त्यांना अशा आयुर्वेदिक भाज्या माहीत होतील, नाही का? हा. आणि मंडळी, तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जर गावची चव यूट्यूब चॅनल अजूनही पण सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि टिप्पणी करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या रानभाजीमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.